आत्या डोरीने आत्या पडायचं ना. बाशिंग मोती जडे वनी कंबर तोडे होऊन स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार सर्वांना. आमची धावपळ लग्नाची तयारी तुम्ही सर्व बघतातच आहे. कालच माझा भाऊ आला, ते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवलं. पण माझे भाऊ वडील सगळे गावाकडे असतात. माझं माहेरचं पण तुम्हाला सगळा व्हिडिओ मी दाखवलेलाच आहे. माझं पूर्ण माहेर आसखेडा आमचं गाव. आणि भाऊ वडील शेतीच करतात. शेतीमध्ये पण जे पिकतं मला घेऊन येतात. तर ते आता लग्नाच्या तयारीमध्ये ते पण घेऊन आलेले लिंबू कांदे ते तुम्हाला दाखवतात काय काय आणलं ते. लग्नासाठी तिने आमच्या वैशूने आणलं. घरा वैशूने सगळी तयारी करून सगळ्यांकडनं ते बघून कुठे कुठे काय मिळेल कुरडया पापड नागलीची पण पापड घेऊन आली सर्व. अजून आता हे बघा एवढी पिशवी आहे आणि ते एवढे लिंबू आणले. मला आता गरजच नाही लिंबू आणायची. पूर्ण लग्नही होऊन जाईल तरी उरेल ते लिंबू आहेत. परत कांदे पण घेऊन आहे की लागतील तुला असं म्हणून लग्नाला. ह्या गोणी भरून असे कांदे घेऊन आलाय. पहिले तांदलेच होते त्याने, परत म्हणे नाही तुला लागतील ते घेऊन आलाय. तुम्ही बघता तशी मी तयार झाली एवढी छान. पण त्याचं पण एक रिझन आहे. आता एक लग्न आहे तिथे मी जाते आणि मी जाते लग्नाला. पण माझे भाऊजाई म्हणजे वैशू आणि माझी आत्या आता मस्त लाडू करणार आहे. लाडू मी दाखवते तुम्हाला करताना तेव्हा. इकडे वैशू भाजते रवा मैदा आणि आत्या दोघं मिळून आता लाडू करणार आहे. आणि काय बनवणार आत्या काहीतरी बोलू हळदीचं ते. हां हळद फोडायचं थोडं राहिलं आमचं, ते पण करून घेणार मी येते तोपर्यंत. बिचारा आता दोघी कामं करणार आहे. लग्नाहून आली नंतर मग थोडं फ्रेश झाली. पण आमची तयारी सगळं सजावटीची तयारी चालू होती. खाली मंडप तर तुम्हाला दाखवलंच व्हिडिओद्वारे. पण घरासमोर पण ही पहिली सजावट केली आहे खूप सुंदर अशी. शरद कापडे माझे धीरच आहे, त्यांनी केली ही सगळं सजावट आणि खूप छान वाटलं मला. ती सगळी गडबड चालू होती त्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही. पण ही खूप छान घराच्या एंट्रीलाच खूप छान अशी सजावट. तुम्हाला सकाळी बोलले होते की आज आत्या लाडू करते, ते पण तुम्हाला दाखवते. लाडू पण तयार झालेत आमचे. संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे. आत्या ज्योती वैशू स्वयंपाक करताय. आणि तुम्हाला बोलले होते ना दुपारी लाडू करताय बा. लाडू मस्त तयार झाले छान छान असे आत्याने करून ठेवले. आणि आम्ही लग्नाला गेलो तेव्हा. आता बेत आहे स्वयंपाकाचा. फ्लावर वाटाण्याची भाजी भात पोळ्या. हे देखो ज्योती दाखवते काय काय केलं. आमची वैशू इकडं असं लग्नघर छान वाटतंय. आता माझ्या नंदबाई पण येणार आहे 8-8:30 येतील ते आता मुंबईहून. ते तुम्हाला दाखवतेच. आता प्रज्ञाची बॅग बनवून येणार आहे आम्ही. आता बॅग भरून देतो नवीन मला आज घेतलेली आहे. आता ती बॅग बनवून सुरू झाला आहे त्यामुळे त्या बॅगेची पूजा करून घेऊन स्वस्तिक करायची. बाजूला होती आई बाजूला होती. सर नॉर्मल हा नको दुसरं पण ऑर्डर कर. पहिले स्वस्तिक नवीन आयुष्याची सुरुवात. अरे मला नाही होत बोलणं. काय झालं? अरे बापले काय झालं ग? रडायचं नाही बेटा. मला वाटलं ही आसरा ठेवायचा आसरा. ए गब्या छान नवीन छान सुरुवात होईल ना बेटा आयुष्याची. इथं पण छान करायचं आपल्याला सगळं छान होईल. आता थोडं दूर घेऊन जाणार म्हणून वाटतं बघ. आधी जवळ
आसराच्या गाड्या. नाही, घेतलंय ना? आपण पहिले काय करायचं? साडी- आज नवीन आणलं गं. संप्रदाय ड्रेस आपण ड्रेसने सुरुवात करूया. घे मी पैसे. मी पण ते पण. ते जोरवारे कथा रे. ठेवायचं मस्त छान. बॅग करायची बॅग. तो ड्रेस राहिला ना तो ड्रेस पण ठेवून द्या आता. स्वाती तुझ्या मागचा ड्रेस हा हो घडी करते व्यवस्थित. कसं मुला पण करून देऊ. समोरून जायचं नका रडू, ती पण रडती. हे रडलेलं नको देऊ का? पाणी दे का तसं वैशू? एक ग्लास पाणी देऊन दे बंड्याला. काय नाही इथले इथे जाते. प्रज्ञेची बॅग वगैरे भरली. नंतर माझे नंदोई आले. शेवटी मी घरी निघून जाणार होती. बापरे एवढा? 2.5 तास थांबली ना. बापरे पप्पा केव्हा आले? आले ना कालच रात्री हा. संध्याकाळी. काय चाललं? कसं वाटतं एंट्री? अच्छा. या इकडे या. बसा इथे. आम्ही बघा ते लग्न. ते लग्नासाठी आले. आणि यश पण आले ना. ते आल्यानंतर थोड्या गप्पा गोष्टी झाल्या. नंतर मग आम्ही सर्व जेवायला बसलो. झालं तसं? रोळी बी नाही काढली म्हणे. नंतर आम्ही मग खोळी भरून घेतल्या. ते काम थोडं बाकी होतं. ते करताना आम्ही थोडी धमाल मस्ती केली. गौरीने अख्ख्या तेलात पडायचं ना. बाशिंग मोती जडेवणी. पोराला कंबर तोडी होऊन या. का बाऊंच तो कंबर. गोडा बोललेला पोराला कंबर तोडी होऊन या. काहीतरी बोला. रात्री होणार आहे ना ते.